नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावातील खासगी जय किसान होलसेल भाजी मार्केटला कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात एपीएमसी व कृषी विक्री विभागाने मोठा धक्का दिलाय. परवाना, नियम व अटींचा भंग केल्याच्या कारणावरून एपीएमसी संचालक मंडळाने जय किसान भाजीपाला व्यापारी संघटनेचा ट्रेडिंग परवाना रद्द करण्याचे आदेश जारी केले आहेत. या संदर्भात अॅडव्होकेट नितीन बोलबंडी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की शेतकरी हितासाठी दिलेला परवाना योग्य प्रकारे वापरला जात नसून परवाना अटींचे उल्लंघन वारंवार झाले आहे. शासनाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या तपासणी अहवालानुसार भाजी मार्केटमधील व्यवहार शेतकरी हिताच्या विरोधात असून नियमबाह्य व्यवहार चालू होते. शिवाय बुडा जमीन रूपांतरणाचे आदेशही पूर्वीच रद्द करण्यात आले होते. ही बाबही अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आली. या कारवाईमुळे जय किसान भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता पसरली आहे. तसेच जय किसान भाजी मार्केट तातडीने बंद करून एपीएमसी भाजी मार्केट येथे सुरू करण्यात यावे असा सक्त आदेश बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आदेशपत्रातून बजावला आहे. तवंदी घाटामध्ये राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल व्हाईट हाऊसजवळ झालेल्या भीषण दुचाकी अपघातात सुरेश सदाशिव कांबळे वय 48 राहणार भिवशी हे जागीच ठार झाले, तर शोभा शंकर कांबळे वय 45 राहणार जत्राट या गंभीर जखमी झाल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार सुरेश कांबळे हे आपल्या परिचित महिलेसोबत दुचाकीवरून संकेश्वरच्या दिशेने जात होते. दरम्यान महामार्गाच्या कडेला MHCR 6316 क्रमांकाचा ट्रक थांबला होता. हॉटेल व्हाईट हाऊसजवळ आले असता एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये सुरेश कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर शोभा कांबळे या गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच निपाणी शहर पोलीस ठाण्याचे सर्कल पोलीस निरीक्षक BS तळवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. बेळगाव धारवाड व्हाया कित्तूर या प्रस्तावित नवीन रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच प्रत्यक्ष रेल्वे कामास सुरुवात होणार आहे अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांनी दिली. सोमवारी बेळगाव दौऱ्यावर आले असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी या संदर्भातील माहिती स्पष्ट केली. या रेल्वे मार्गाच्या उभारणीनंतर बेळगाव, कित्तूर आणि धारवाड या तीनही भागांचा परस्पर रेल्वे संपर्क अधिक बळकट होणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेल्वे विभागाकडून बेळगावमध्ये प्रवाशांच्या सुविधांसाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला जातोय. फूट ओव्हरब्रिजच्या कामाला गती देणे, स्टेशन परिसरातील गर्दी नियंत्रित करणे तसेच प्रवाशांच्या सुरक्षित व सुसंघटित प्रवास सुनिश्चित करणे या उद्देशाने विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. याशिवाय लोंढा मिरज लोहमार्गाचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली. या कामामुळे रेल्वे वाहतुकीचा वेग व कार्यक्षमता वाढणार असून उत्तर कर्नाटकातील रेल्वे सेवा अधिक सक्षम होणार आहे. टिळकवाडी परिसरातील मंगळवार पेठेतील रहिवासी गीता गवळी या महिलेच्या निर्घृण खून प्रकरणामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज सोमवारी गवळी समाजातील महिलांनी पोलीस आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. टिळकवाडी येथील मंगळवार पेठेत घरकामाहून परतलेल्या गीता गवळी यांचा तिचा दीर गणेश गवळी याने धारदार चाकूने हल्ला करून निर्घृण खून केला होता. या घटनेने संपूर्ण बेळगाव हादरून गेलं होतं. संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती. प्रसंगी परिसरातील असंख्य महिलांनी मयत गीता हिला न्याय मिळवून द्यावा तसेच आरोपीस तात्काळ फाशी द्या अशा आशयाचे फलक दर्शवत तसेच जोरदार घोषणा देत निदर्शने केली. यावेळी बेळगाव पोलीस उपायुक्त NV भरमणी यांना निवेदन सादर करत आरोपी गणेश गवळी याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. कर्नाटक सरकारने बेंगळूर येथील शिवाजीनगर मेट्रो रेल्वे स्थानक याचे नाव बदलून सेंट मेरी मेट्रो स्थानक करण्याचा प्रस्ताव पुढे घेतल्याने तीव्र विरोधाला सामोरे जावे लागत आहे. या प्रस्तावित निर्णयाविरोधात श्रीराम सेना हिंदुस्थानकडून आज सोमवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि निवेदन देण्यात आले. हा मोर्चा रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी शिवप्रेमी नागरिक, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि श्रीराम सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चादरम्यान दिलेल्या निवेदनात शिवाजीनगर हे नाव ऐतिहासिक, सांस्कृतिक व जनतेच्या भावना जोपासणारे आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेले हे स्थानक कोणत्याही परिस्थितीत बदलले जाऊ नये अशी मागणी करण्यात आली. सरकारने तात्काळ हा निर्णय मागे घेऊन छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्थानक हेच नाव कायम ठेवावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. होनगा येथील मातंगी गल्लीमध्ये उभ्या करण्यात आलेल्या टाटा मॅजिक मंत्रा वाहनाला आग लावल्याप्रकरणी भैरू कल्लाप्पा नाईक या तरुणावर काकटी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलाय. शनिवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा ही घटना घडली होती. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. फिर्यादी शिवानंद कऱ्याप्पा कुलमनट्टी यांनी पोलिसांकडे दिलेल्या माहितीमध्ये भैरूने वाहनाच्या काचा फोडून शिवीगाळ आणि धमकी दिली होती की रात्री तुमचे वाहन पेटवून देईन. धमकी दिल्याप्रकारे त्याने त्याच दिवशी मध्यरात्री 12:30च्या सुमारास KA22C6804 या वाहनाला आग लावली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रसंगी वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलीस अधिक तपास करत आहेत. ईद ए मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात लागू करण्यात आलेल्या मद्य विक्री बंदी आदेशाचे उल्लंघन करत अशोकनगर परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्रीवर माळ मारुती पोलिसांनी छापा टाकत 13,170 रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे. मात्र पोलिसांची चाहूल लागताच संबंधित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. माळ मारुती पोलीस निरीक्षक JM कालीमिर्ची यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. बेळगाव वन कार्यालयाच्या मागील बाजूस एका कॅन्टीनच्या मागे विविध कंपन्यांच्या व्हिस्की व बियरची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकली. ईद ए मिलाद निमित्त काल संपूर्ण शहरात दारूबंदी लागू करण्यात आली होती. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी याबाबत आदेश दिला होता. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अथणी तालुक्यातील हल्याळ येथे शेतातील विद्युत मोटार सुरू करताना विजेचा जोरदार धक्का लागून 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. मृत तरुणाचं नाव मल्लाप्पा संजू शिवापूर वय 23 असून तो हल्याळ गावचा रहिवासी होता. मल्लाप्पा शेतात नेहमीप्रमाणे मोटार पंप सुरू करत असताना विजेचा शॉक लागून तो खाली कोसळला. आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद अथणी पोलीस स्थानकात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. तरुणाच्या अचानक निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नागपूरहून गोव्याला जाणाऱ्या एका आयशर टेम्पोला आंबोली घाटामध्ये अपघात झाला. आंबोली घाटातील नानापाणी जवळच्या वळणावर गाडीचे ब्रेक फेल झाले आणि टेम्पो सुमारे 70 ते 100 फूट खोल दरीमध्ये कोसळला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. टेम्पो चालक सुमित दत्ताजी उजवे वय 34 जो नागपूरच्या माळा कॉलनी येथील रहिवासी आहे, याला किरकोळ दुखापत झाली आहे. स्थानिकांच्या मदतीने त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं. हा टेम्पो काही साहित्य घेऊन नागपूरहून गोव्याकडे जात होता. आंबोली रेस्क्यू ग्रुपचे संतोष पालेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान झालं आहे. कर्नाटक सरकारने जातीय जनगणनेच्या अहवालात विविध हिंदू जातींसमवेत ख्रिश्चन असा उल्लेख केल्यामुळे हिंदू जागृती वेदिकेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय. माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी आज सोमवारी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयावर सडकून टीका केली. राज्य सरकारने हिंदू समाजातील अनेक जातींसोबत ख्रिश्चन समाजाचा उल्लेख करून चुकीचा आणि समाज विघातक निर्णय घेतला आहे. हा एक चुकीचा प्रकार असून आम्ही त्याचा निषेध करतो, असे कवटगीमठ म्हणाले. त्यांनी नमूद केले की अक्कसाळीक, बंजारा, गोळळा, जंगम, कुरवा, लमानी, मांग, नेकरदार, रेड्डी, शेटगार, वाल्मिकी अशा तब्बल 46 हिंदू जातींच्या मागे ख्रिश्चन असा उल्लेख करण्यात आला असून ही नोंद मागे घेण्याची मागणी केली आहे. भाजप नेते MB जिर्ली यांनी यावेळी बोलताना सांगितले की आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर समाज कल्याण विभागाने स्वतंत्र सर्वेक्षण करून सरकारला अहवाल द्यावा. मात्र काँग्रेस सरकारने कांतराजू समितीचा अहवाल स्वीकारण्यास टाळाटाळ केली आहे. यावेळी विनोद डोड्डानावर, इरन्ना दयानंदवर, दिगंबर पवार, महादेव राठोड, संदीप जिरग्याळ, रोहन जवळी, राजेंद्र मुदकेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. आदर्श नगर बेळगाव येथील वेर्णेकर हॉस्पिटल अँड फर्टिलिटी सेंटर तसेच दैवज्ञ ब्राह्मण गणेशोत्सव मंडळ शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. दीपप्रज्वलनाने उद्घाटन झालेल्या या शिबिराला समाजातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. डायबिटीस, उच्च रक्तदाब, थायरॉइड, स्थूलपणा, कर्करोग आणि वंध्यत्व यासह विविध आजारांसाठी तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन देण्यात आले. डॉक्टर उमेश वेर्णेकर, एमबीबीएस, डीजीओ, डॉक्टर निखिल वेर्णेकर, स्त्रीरोग तज्ज्ञ, डॉक्टर वाणीश्री वेर्णेकर, मधुमेह व इंडोक्रायनॉलॉजी तज्ज्ञ, डॉक्टर आतिक, त्वचारोग तज्ज्ञ, डॉक्टर तरळे, ऑर्थोपेडिक सर्जन, डॉक्टर सौम्या, बालरोग व विकास तज्ज्ञ व डॉक्टर शेट्टी, भूलतज्ज्ञ यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता. सालाबादप्रमाणे यंदाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून सामाजिक जाणीवेचे दर्शन घडवले. वेळीच निदान व उपचार तसेच आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले. याप्रसंगी दैवज्ञ ब्राह्मण समाजाचे दयानंद नेतलकर, गुरुप्रसाद तावसकर, मनोज कोल्वेकर, प्रभा वेर्णेकर, मंजुनाथ सेठ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नुकतीच कुमारस्वामी लेआउट परिसराला भेट देऊन रस्ते, वीज, पाणी, उद्यान, स्वच्छता, पथदीप आदी महत्वाच्या सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांनी स्थानिक विकासासंदर्भात निवेदन सादर केले. मंत्री हेब्बाळकर यांनी जनतेच्या मागण्या ऐकून घेत त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले. प्रसंगी ज्येष्ठ नागरिक क्षेमाभिवृद्धी संघटनेच्या वतीने मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम अध्यक्ष व्ही.जी. निरलगी-मठ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी नगरसेवक संदीप जिरग्याळ, सी.बी. संगोळी, एस.एस. गंगापूर, अरविंद जोशी, योगेश तळवार, मल्लिकार्जुन रोट्टी, पट्टण शेट्टी यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते. मंत्री हेब्बाळकर यांनी पायी फिरून संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि शिवालय येथे स्थानिक नागरिकांशी चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. बेळगावच्या पशुसंवर्धन विभागाच्या सभागृहात वार्षिक महासभा, प्रमाणपत्र वितरण आणि 2025 मध्ये धारवाड येथे होणाऱ्या कृषी मेळाव्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील संजीवनी महिला संघटनेच्या सदस्यांना प्रस्थान देण्यात आले. या कार्यक्रमात महिला शेतकरी महिलांनी आपल्या संघर्षमय वाटचालीतून संघटित होऊन स्वाभिमानी जीवन जगण्याचा आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद्गार व्यक्त करण्यात आले. तोट्यातून तग धरलेल्या महिला जग बदलण्याची क्षमता ठेवतात असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांनी महिलांसाठी 50% राजकीय आरक्षण, नरेगा, शालेय भोजन योजना, आशा कार्यकर्त्यांसाठी योजना आणि गृहलक्ष्मी योजना यासारख्या काँग्रेस सरकारच्या उपक्रमांमुळे महिलांचा विकास व सक्षमीकरण शक्य झाले असल्याचं नमूद केलं. प्रमुख पाहुण्यांमध्ये निर्मला तिगडी, मल्लिकार्जुन केळकर, डॉक्टर आनंद पाटील, डॉक्टर रवी सालीगौडर, प्रदीप सावंत, महादेव पटगुंडी, महेश भजंत्री, विविध महिला संघाच्या सदस्या, पशुसखी, कृषी सखी आदींची उपस्थिती होती. या उपक्रमातून महिलांच्या नेतृत्व क्षमतेस बळ देत समाजातील त्यांची भूमिका अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेटजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या कला मंदिर व्यापारी संकुलाची सध्या स्थिती दयनीय बनली आहे. अवघ्या 6 महिन्यांपूर्वी लाखो रुपयांच्या खर्चाने बांधण्यात आलेल्या या संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आला होता. मात्र आता हे संकुल अस्वच्छता व देखभाली अभावी आणि व्यवस्थापनाच्या उदासीनतेमुळे अत्यंत वाईट अवस्थेत आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारलेले हे संकुल आज प्रशासनाच्या दुर्लक्षाचा बळी ठरत आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी प्रशासन आणि स्मार्ट सिटी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तात्काळ स्वच्छता आणि दुरुस्तीची मागणी केली आहे. अन्यथा संकुलात व्यापारी आणि नागरिकांची गैरसोय होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
निपाणी शहरातील बेळगाव नाका परिसरात गेल्या 3 आठवड्यांपासून सुरू असलेल्या जलवाहिनी गळतीमुळे शेकडो लिटर पाणी वाया गेल्यानंतर अखेर रविवारी निपाणी नगरपालिकेने दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली आहे. मात्र इतक्या उशिराने कारवाई केल्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दैनिक तरुण भारतने 1 सप्टेंबर रोजी या संदर्भात सविस्तर वृत्त प्रकाशित केलं होतं. त्यानंतर प्रशासन हल्लं असलं तरीही गेल्या अनेक दिवसांपासून होणाऱ्या पाणी वाटपाच्या अपव्ययाला जबाबदार कोण असा सवाल नागरिक करताहेत. शिवाजीनगर बेळगाव नाका हा महामार्गावरचा प्रमुख रस्ता असून येथून यरनाळ, शिरगुप्पी, शेंडूर तसेच निपाणीतील बिरदेवनगर, हुडको कॉलनी, तहसीलदार प्लॉट अशा उपनगरांकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते. पाणी गळतीमुळे या ठिकाणी केवळ पाण्याची नासाडी नाही झाली तर सततच्या वाहतूक कोंडीनेही नागरिकांना त्रास सहन करावा लागला. नगरपालिका वेळेत ही गळती थांबू शकली असती तर अमूल्य पाण्याची बचत झाली असती आणि वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला नसता, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत. खानापूर तालुक्यातील हुळंद येथे आपली जनावरे चारण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी संध्याकाळी 5:30च्या सुमारास घडली. जखमी शेतकऱ्याचं नाव वासुदेव नारायण गावडे, वय 60 असं असून सध्या त्यांच्यावर बेळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वासुदेव गावडे हे संध्याकाळी जनावरे चारून परतत असताना अस्वलाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. अस्वलासोबत 2 पिल्लेही असल्याने ते अधिक आक्रमक झाले होते. हल्ल्यामध्ये गावडे यांचा डावा डोळा आणि चेहरा भीषणरित्या जखमी झाला. अत्यवस्थ अवस्थेतही त्यांनी कसाबसा बचाव करत घर गाठले व नंतर नातेवाईकांनी वन खात्याला घटनेची माहिती दिली. कणकुंबी वनक्षेत्रातील ही या वर्षातील 4थी अस्वल हल्ल्याची घटना असूनही वन विभाग मात्र अद्यापही निष्क्रियच असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. जखमींना योग्य ती नुकसान भरपाई व तात्काळ मदत न मिळाल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय. वन विभागानं घटनास्थळी भेट दिली असून पुढील कारवाई सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र सतत वाढत असलेल्या वन्यजीव हल्ल्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी वक्फ सुधारणा कायदा 2025 वर मोठा निकाल दिलाय. कायद्याला स्थगिती देण्याच्या मागणीवर विचार करण्यास न्यायालयाने नकार दिलाय. या कायद्याला केवळ दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणांमध्ये स्थगिती दिली जाऊ शकते. आम्ही असे गृहीत धरले आहे की गृहीतक नेहमीच कायद्याच्या घटनात्मकतेच्या बाजूने असते असे स्पष्ट करत या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत ही स्थगिती कायम राहील असा आदेश सरन्यायाधीश B.R. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने दिला. अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत अळणावर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांची आज सोमवारी सायंकाळी रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांनी पाहणी केली. प्रवाशांना अधिक सुविधा मिळाव्यात तसेच रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. या पाहणीवेळी खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी, हुबळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक बेला मीणा आणि रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. नेहरूनगर येथील पीपल ट्री महाविद्यालयात शिक्षक दिन व फ्रेशर्स डे एकत्रितपणे मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक रंगतदार कार्यक्रमांसह नुकताच साजरा करण्यात आला. विद्यार्थी राजभवनमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पीपल ट्री कॉलेजचे डीन संतोष एमजी, डिग्री विभाग प्रमुख प्राध्यापक अविनाश अख्खी, पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य उमेश बेळगुंदी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, फॅशन शो आदींच्या माध्यमातून आपली कला सादर केली. फ्रेशर्स विद्यार्थ्यांनी नव्या उमंगाने सहभागी होत कार्यक्रमात रंगत आणली. महाविद्यालयातील शिक्षकांचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या स्वागताचा सोहळा मनमोहक ठरला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा हे आज सोमवारी 15 सप्टेंबर रोजी बेळगाव दौऱ्यावर असताना त्यांच्या हस्ते अनुगोळ येथील 4था रेल्वे फाटकाजवळ प्रस्तावित रोड अंडरब्रिजच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या उपक्रमामुळे दक्षिण बेळगावातील नागरिकांची प्रतीक्षा लवकरच संपणार असून रेल्वे गेटमुळे होणाऱ्या वाहतूक अडथळ्याला कायमस्वरूपी समाधान मिळेल अशी अपेक्षा आहे. राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांनी भूमिपूजनासह रेल्वे गेट परिसरातील कामाची पाहणीही केली. यामुळे शहरातील रेल्वे प्रकल्प व अन्य विकास कामांना गती मिळणार आहे. यावेळी महापौर मंगेश पवार, खासदार जगदीश शेट्टर आणि इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.